नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे. प्रियाने अर्जुन आणि सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, पण महिपत आणि त्या ड्रायव्हरने बरोबर या सगळ्यामध्ये प्रियाला अडकवलाय. तिचाच गेम केलाय. तेव्हा आता या दोघांनी मिळून प्रियाचा कसा गेम केलाय हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. फायनली प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की नागराज आणि महिपतने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं प्रियाच्या सांगण्यावरून. महिपत म्हणत असतो, अजिबात काळजी करू नकोस. साक्षीने चोख बंदोबस्त आतापर्यंत केला सुद्धा असेल. तिने आपल्या माणसांना सुपारी सुद्धा दिली असेल. उद्यापर्यंत सायली आणि अर्जुनचा खेळ खल्लास झाला असणार आहे. तेव्हा नागराज बोलतो, पण मला भीती वाटते. ही प्रिया कधीही उलटू शकते. जर ही उलटली तर आपण काय करायचं? आणि या सगळ्यामध्ये आपल्यावर नाव आलं तर आपण काय करायचं? तेव्हा महिपत बोलतो, याची काळजी तू अजिबात करू नकोस. मी आपल्या माणसांना समजावून सांगितलंय. समजा जरी ते पकडले गेले तर ते आपलं नाव घेणार नाहीत किंवा माझ्या साक्षीचं सुद्धा नाव घेणार नाहीत. ते या सगळ्यामध्ये कोणाला अडकवतील? प्रियाला. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. जरी अडकली तर प्रिया अडकेल. आणि अशा पद्धतीचा सेवडाव या दोघांनी बनवलेला असतो, कारण त्यांचा प्रियावरती काडी मात्रही विश्वास नसतो. ती कधीही उलटू शकते हे त्यांना चांगलंच माहिती असतं. इकडे आपण पाहतो तर काय, सिटी हॉस्पिटलमध्ये सायली अर्जुन आलेले असतात सायलीचा पाय डॉक्टरांना दाखवण्यासाठी. हॉस्पिटलच्या बाहेर महिपतचा माणूस फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, शेठ, शिकार जाळ्यात अडकलीये. दोघेही गाडीत बसणारच आहेत. आता यांचा खेळ खल्लास झाला म्हणून समजाच. अर्जुन सायली दोघे आता गाडीत जाऊन बसतात. अर्जुन गाडी रिव्हर्स घेत असतो, पण आरशात त्याला एक मोठा ट्रक त्यांच्याच वेगाने त्यांच्या दिशेने येताना दिसतो. ट्रकचा ड्रायव्हर पूर्णपणे मद्यधुंद असल्यासारखा वागत असतो, पण त्याचं लक्ष फक्त अर्जुनच्याच गाडीवरती असतं. अर्जुन जोरातच ओरडतो, सायली, या ट्रकवाल्याचा हेतू साफ दिसत नाहीये. हा मगाचपासून आपल्यावरती नजर ठेवून आहे. सायली, लवकर दरवाजा उघड. सायली घाबरते आणि बोलते, अहो, हे काय बोलताय तुम्ही? अर्जुन बोलतो, विचार नको करू. मी सांगतोय ना ते कर. 1 2 3 उडी मार. सायली मात्र कसलाच विचार करत नाही. ती फक्त स्वतःच्या नवऱ्यावरती विश्वास ठेवते. तिच्या पायाला एवढं लागलेलं असतं तरी सुद्धा ती गाडीच्या बाहेर उडी मारते. इकडे अर्जुनने सुद्धा गाडीच्या बाहेर उडी मारलेली असते आणि त्या क्षणी तो अवाढव्य ट्रक अर्जुनच्या गाडीला अक्षरशः चिरडून पुढे जातो. मोठा स्फोट होतो आणि गाडीचा चक्काचूर होतो. इकडे आता सुभेदारांच्या घरी आपण पाहतो तर काय, अश्विन हॉलमध्ये धावत येतो. त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि चेहऱ्यावर प्रचंड अशी भीती असते. तो जोरजोरात ओरडत असतो, मॉम, डॅड, घात झाला, खूप मोठा घात झाला. प्रताप बोलतो, काय झालं अश्विन, असं का ओरडतोयस? तेव्हा अश्विन थरथरत्या हाताने न्यूज दाखवतो आणि बोलतो, दादा आणि वहिनीच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. न्यूजवाले सांगतायत की कोणाचीच वाचण्याची शक्यता नाहीये. कल्पना आता अश्विनच्या हातातला तो मोबाईल हिसकावून घेते आणि बातमी बघू लागते. तिला तर इतका मोठा धक्का बसलेला असतो, ती सरळ सोफ्यावरती कोसळते. साईडलाच तिथे प्रिया उभी असते. तिला तर इतका आनंद झालेला असतो की बासच, पण ती तर ओव्हर ॲक्टिंगचा कळसच गाठते. खोटं रडत बोलते, नाही, असं होऊ शकत नाही. सायली, अर्जुन, तुम्ही दोघेही आपल्या परिवाराला आणि मला सोडून नाही जाऊ शकत. देव इतका निष्ठुर कसं काय असू शकतो ना, तेच मला कळत नाहीये. पण मनातल्या मनात तिला इतका आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, यस, फायनली काटा निघाला. आता मीच या घरची एकमेव तन्वी. पुढे आपण पाहतो तर काय, सगळे रडत असतात. तेवढ्यातच वाड्याचा मुख्य दरवाजा उघडतो. अर्जुन आणि सायली जखमी अवस्थेत, कपडे फाटलेले आणि डोक्याला पांढरी पट्टी बांधलेल्या अवस्थेत आत येतात. त्यांना बघून घरातल्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कोणाला आनंदाने तर कोणाला भीतीने चांगलाच फटका बसलेला असतो. कल्पना आता पळत पळत जाते. दोघांना घट्ट अशी मिठी मारते आणि बोलते, सायली, अर्जुन, तुम्ही ठीक तर आहात ना? असं म्हणतच ती दोघांना मिठीत घेते. पण प्रियाला मात्र पुरताच धक्का बसलेला असतो. महिपतच्या माणसाने तर सांगितलं होतं की यांचं काम फत्ते झालंय, मग हे जिवंत कसे? पण हे दुःख काय तिला सगळ्यांसमोर आणता येणारच नसतं. त्यामुळे ती खोटं हसू लागते आणि बोलते, सायली, तू वाचलीस, बरं झालं. मला तर वाटलं मी तुला कायमचं गमावलं. पण आता मात्र अर्जुनला सहन होतच नाही. तो कडक आवाजात बोलतो, पुरे कर प्रिया, बास कर. तुझी ही मगरमच्छ आसवं आता थांबव. आम्हाला मारण्याचा तुझा डाव पूर्णपणे फेल गेलाय. हे ऐकून घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अश्विन जोरातच ओरडतो, दादा, हे काय बोलतोयस तू? अपघातात डोकं ठिकाणावरती नाहीये का तुझं? प्रिया तर मगाचपासून तुझ्यासाठी रडतीये. तेव्हा अर्जुन जोरातच ओरडतो, अश्विन, अरे ही तुझी बायको नाहीये. तू हिच्या झाशात काय येतोयस? ही एक खतरनाक गुन्हेगार आहे. जिला तू तन्वी समजतोयस ना, तिने आजच आमची सुपारी दिली होती. तेव्हा अश्विन बोलतो, दादा, मी ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. माझ्या तन्वीवरती पूर्णपणे विश्वास आहे. पुराव्याशिवाय तू माझ्या बायकोवरती असा आरोप करू शकत नाहीस. तेव्हा अर्जुन बोलतो, ठीक आहे अश्विन, तुला आता पुरावाच बघायचा आहे ना, तुला मी चांगलाच पुरावा दाखवतो. असं म्हणतच तो जोराची शिट्टी वाजवतो. इन्स्पेक्टर साहेब, त्याला आतमध्ये घेऊन या.
घरातली सगळी मंडळी विचार करत राहते की अर्जुनने नक्की कोणाला बरं बोलावलं असेल. हा सगळा काय प्रकार आहे. प्रियासुद्धा विचार करते की नेमकं कोण येणार आहे आता. पोलीस आता त्या ट्रक ड्रायव्हरची कॉलर धरतात आणि त्याला फरफटत आतमध्ये घेऊन येतात. ड्रायव्हर आता प्रियाला बघतो. प्रियासुद्धा ड्रायव्हरला बघते. प्रिया मनातल्या मनात बोलते, बाप रे, हा ड्रायव्हर इथे काय करतोय. याने जर आता तोंड उघडलं तर फार अवघड होईल. पण मी काय एवढी घाबरतीये. मला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मी थोडी ना याला सुपारी दिलीये. याला सुपारी कोणी दिलीये? महिपतने. त्यामुळे अडकणार कोण? महिपत आणि साक्षी. यामध्ये माझं तर नाव काही येणार नाही. पण या प्रियाला काय माहिती, महिपत इतका हुशार असतो की त्याने ऑलरेडी तिचा गेम वाजवून ठेवलेला असतो. अर्जुन आता ड्रायव्हरची कॉलर धरतो आणि बोलतो, बोल, सांग हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलंस. हे सगळं करण्यासाठी तुला कुणी सुपारी दिली होती. बोल, नाहीतर तुझी काही खैर नाही. तेव्हा ड्रायव्हर रडत बोलतो, साहेब मला माफ करा, प्लीज मला माफ करा. हे सगळं मी माझ्या मनाने नाही केलेलं. हे सगळं करण्यासाठी मला सुपारी मिळाली आहे. असं म्हणतच तो प्रियाकडे बोट करतो आणि बोलतो, ही जी बाई आहे ना, हिने, या बाईने मला 2 लाख रुपये दिले होते आणि सांगितलं होतं की या दोघांना कायमचं संपवून टाकायचं. आणि मग काय, प्रिया आता पुन्हा ओव्हर ॲक्टिंग करायला सुरुवात करते. ती थरथरत बोलते, नाही, हा ड्रायव्हर खोटं बोलतोय. याला मी ओळखत सुद्धा नाही. कारण ऑलरेडी महिपतने त्या ड्रायव्हरला सांगून ठेवलेलं असतं की समजा जर तू अडकलास तर तू आमचं नाव घ्यायचं नाहीयेस, त्या प्रियाचं नाव घ्यायचंस. आणि बरोबर ड्रायव्हरने सुद्धा तसंच केलेलं असतं. बरोबर या सगळ्यामध्ये या प्रियाला अडकवलेलं असतं. प्रियाला तर काही समजत नसतं की हा ड्रायव्हर माझं नाव का घेतोय. तेव्हा सायली पुढे येते आणि बॅगेतून एक रिपोर्ट काढते आणि बोलते, प्रिया, मान्य आहे या ड्रायव्हरला तू ओळखत नाहीयेस, पण या DNA रिपोर्टला तर ओळखतेस ना. अश्विन भाऊजी, हा बघा रिपोर्ट. आज आम्ही हॉस्पिटलमध्ये माझा पाय तर दाखवायला गेलोच होतो, पण त्याचबरोबर हे सुद्धा काम करायला गेलो होतो. पण त्याचबरोबर प्रियाचे DNA रिपोर्टसुद्धा कलेक्ट करायला गेलो होतो. अश्विनला काही समजायला मार्ग नसतो. तो बोलतो, काय, हे सगळं काय चाललंय, मला काहीच कळत नाहीये. तेव्हा सायली घडलेला सगळा प्रकार सांगते की त्यांना प्रियावरती कसा संशय आला आणि म्हणून त्यांनी प्रतिमा आणि प्रियाचे DNA टेस्ट केले आणि त्याचबरोबर प्रिया आणि मैनावतीचे सुद्धा. अश्विन आता सगळ्यांसमोर ते रिपोर्ट वाचू लागतो. त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, द DNA ऑफ द सब्जेक्ट प्रिया डज नॉट मॅच विथ प्रतिमा किल्लेदार बट ऑल्सो मॅच विथ मैनावती. तेव्हा अर्जुन बोलतो, तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येते का, ही मुलगी तन्वी नाहीच आहे. ही फक्त आपली संपत्ती हडपवण्यासाठी आलेली तोतया मुलगी आहे, जिला नागराज आणि महिपतने खोटी तन्वी म्हणून आपल्या घरामध्ये पेरलं आणि आता हे सत्य समोर येऊ नये म्हणून हिने आमचा अपघात घडवला. हे सगळं वाचून तर अश्विनला पुरताच धक्का बसलेला असतो. जणू काय त्याला 440 वोल्टचा झटकाच बसलेला असतो. तो रागाने प्रियाकडे बघू लागतो. तो प्रियाचं थोबाड फोडत बोलतो, प्रिया, अगं मी तुझ्यासाठी काय नाही केलं. माझ्या संपूर्ण परिवाराच्या विरोधात गेलो आणि तुझी साथ दिली. पण तू इतकी नीच असू शकतेस ना, मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, तुला पत्नीचा दर्जा दिला आणि तू काय केलंस, माझ्या भावाला आणि वहिनीला मारण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा प्रिया खरं रूप दाखवते आणि बोलते, हो, केलं मी हे सगळं, कारण मला या घरची मालकीण व्हायचं होतं. पण ही सायली नेहमी माझ्या आड येत होती म्हणून मी या दोघांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्जुन बोलतो, प्रिया, आता तरी बास कर. तुझा खेळ पूर्णपणे संपलाय. इन्स्पेक्टर साहेब, या मुलीला आत्ताच्या आत्ता इकडून घेऊन जा. आणि मग काय, पोलीस आता प्रियाला फरफटत तिकडून घेऊन जातात. तर अशा पद्धतीचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे.